ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील प्रख्यात नुरी बाबा दर्ग्यात अवैध वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे। दर्गा ट्रस्टच्या आवारातील तब्बल 10 मोठे वृक्ष विनापरवाना तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। ही बाब समोर येताच नागरिकांनी विरोध दर्शवत लोकप्रतिनिधींना माहिती दिली आहे। त्यानंतर शिवसेना नगरसेवक राजेश मोरे आणि शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणी विभागाने दर्गा व्यवस्थापनाला नोटीस बजावत खुलासा मागवला आहे। होळीच्या दिवशी आपले सगळे बांधव जेव्हा होळीच्या पूर्वतयारीला होते त्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं तोडायला सुरुवात केली। ही दुपारच्या टायमाला सगळी माणसं आली आणि अचानक झाडं तोडायला सुरुवात झाली। तर आजूबाजूच्या स्थानिक माणसांना समजलं, त्यांनी जेव्हा त्याला विरोध करायला सुरुवात केली तेव्हा जेव्हा आतमध्ये आले त्यानंतर ही थांबली। ही खरं तर त्यांचा ही संपूर्ण झाडं जमीनदोस्त करायचा त्यांचा विचार होता आणि त्या दृष्टीने 10-15-20 माणसं मोठ्या प्रमाणात सगळं घेऊन ते आले होते। पण स्थानिकांनी विरोध केल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही। तरीसुद्धा तेवढ्या ह्याच्यात त्यांनी 10 झाडं तोडली। आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होळीच्या पवित्र दिवशी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळे मशगूल असताना त्यांनी अचानक येऊन हे सगळं काम केलं, हे निषेधार्थ आहे। म्हणजे फक्त झाडं तोडणं हा विषय नाही, इथे नुरी बाबा दर्गा गेले अनेक वर्षापासून इथे आहे। ह्यांचा होणारा उरूस मध्ये सगळे स्थानिक माणसं पुढाकार घेऊन असतात आणि एकत्रितरित्या करत असतात। ह्यामागे हे झाडं तोडण्यामागे नेमकं कारण काय होतं, की अचानक त्यांना झाडं तोडाविषयी का वाटली? आम्हाला सगळ्यांना स्थानिक माणसांना असा संशय आहे की ह्या जागेचा वापर त्यांना काहीतरी वेगळ्या विषयासाठी करायचा आहे, वेगळ्या विषयासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांना हा वापर करायचा आहे। त्यासाठी आत्तापर्यंत या भागात कधीच धार्मिक तेढ निर्माण होईल असे प्रयत्न झाले नाहीत। पण हे 3 माणसं आतिक नुरी, शफीक नुरी आणि रफीक नुरी आणि ही त्यांची ही फॅमिली इथे तणावपूर्ण वातावरण कसं निर्माण होईल यासाठी सतत प्रयत्न करत असते कुठल्याही वेळी। आणि आत्ता सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळा वापर त्याच पद्धतीने केलेला दिसतोय। आम्ही तुमच्या मार्फत महापालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा। नुसते गुन्हे दाखल करून होणार नाही, तर त्यांच्या पुढची कारवाई करा। आणि मी पोलीस प्रशासनाला खास इंटिमेट देतो की आपण ह्या तिघांची इन्क्वायरी करा, कारण ह्यामागे नुसतं झाडं तोडणं